सुप्रिया सुळे यांनी राज्यातल्या अनेक मुद्द्यांवरनं भाजप आणि मोदी सरकारवर निशाणा साधलेला आहे। ईडी सीबीआय लावून लोकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केला आहे। अशोक चव्हाणांच्या काँग्रेस प्रवेशावरनं त्यांनी निशाणा साधलेला आहे। मला गंमत भारतीय जनता पक्ष यांची एवढ्यासाठीच वाटते की मागच्याच आठवड्यात त्यांनी एक व्हाईट पेपर पार्लमेंटमध्ये त्यांनी तो दिला होता सगळ्या देशाला आणि त्याच्यातच आदर्श स्कॅम हे मोठं स्कॅम आहे असं त्यांचेच खासदार आणि मंत्री बोलले होते आणि त्याच्यात महाराष्ट्राचे काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख हा भारतीय जनता पक्षाने व्हाईट पेपरमध्ये आदर्श स्कॅम म्हणून केला। त्याच्यामुळे नक्की तो कुणाला उद्देशून होता आहे मला माहिती नाही, पण ही त्यांची स्टाईल झालेली आहे। पुण्यामध्ये पाण्याची कमतरता होणार आहे हे मी गेले 2.5 महिने सांगते। तुमच्या सगळ्या चॅनल्सवर 2.5 महिने मी ट्विटरच्या माध्यमातून आणि सरकार दरबारी कॉर्पोरेशनमध्ये अनेक मीटिंग घेतलेल्या आहेत आणि प्रेसमध्ये प्रत्येक वेळा मी हे बोललेले। त्यामुळे पाणी, कचरा आणि क्राईम, पुण्यामध्ये क्राईम प्रचंड वाढलेला आहे। महाराष्ट्रामध्ये पुणे, नागपूर आणि ठाणे या सगळ्या ठिकाणी क्राईम वाढलेला आहे असं टीव्ही चॅनल्स आणि बातम्या सांगतात आणि डेटाही सांगतो। हे गोळीबार सरकार आहे आणि खरंच तशी भले अबकी बार गोळीबार सरकार असं सरकार महाराष्ट्रात चाललेलं आहे।